प्राण्यांशी संवाद करता येणे का गरजेचे आहे? नमस्कार सर्वांना. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्राण्यांशी संवाद साधणे का गरजेचे आहे? आपल्या पृथ्वीवर केवळ माणसाचाच हक्क नाही, तर इथल्या प्राणीमात्रांनाही आपल्या जगण्याचा आणि आनंदाचा हक्क आहे. मात्र प्राणी आणि मानव यांच्यातील संवाद खूप कमी आहे. आपल्याला असा संवाद का साधावा लागतो हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. निसर्ग संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे. प्राणी हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. आपण त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागलो आणि संवाद साधला तर निसर्गाचे संतुलन टिकून राहते. उदाहरण: वन्यजीव संरक्षणात आपल्याला त्यांचे वर्तन समजणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण त्यांना आणि त्यांच्या अधिवासाला संरक्षण देऊ शकू. पाळीव प्राण्यांशी नाते दृढ करण्यासाठी. पाळीव प्राणी आपल्या कुटुंबाचा भाग असतात. कुत्रा, मांजर, पक्षी किंवा गायींसोबत आपण संवाद साधतो तेव्हा त्यांच्यात आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण होतो. ते आपल्याशी खूप प्रेमाने वागतात आणि आपले आयुष्य अधिक आनंददायी करतात. अशा प्राण्यांची काळजी घेणे आणि त्यांची भाषा समजून घेणे आपले कर्तव्य आहे. हिंसाचार टाळण्यासाठी संवाद गरजेचा. बऱ्याच वेळा प्राण्यांना त्रास दिला जातो कारण त्यांच्या वर्तनामागचे कारण समजले जात नाही. उदा. एखादा कुत्रा भुंकत असेल तर तो आपल्याला इशारा देत आहे की काहीतरी चुकीचे घडत आहे. जर आपण त्यांच्या भावना ओळखू शकलो तर अशा घटना टाळू शकतो. पर्यावरण संरक्षणासाठी. पर्यावरण संरक्षणासाठी प्राण्यांना समजून घ्या. प्राणी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मधमाशा परागीकरण करतात, पक्षी बी पसरवतात आणि वन्यजीव जंगल टिकवतात. जर आपण त्यांची भाषा समजून घेतली तर आपण पर्यावरण संवर्धनात मोठे पाऊल टाकू शकतो. निष्कर्ष: प्राण्यांशी संवाद साधणे म्हणजे फक्त त्यांना आवाज देणे नव्हे, तर त्यांचे अस्तित्व, भावना आणि गरजांना ओळखून त्यांचा सन्मान करणे आहे. आपल्याला एक जबाबदार नागरिक आणि पृथ्वीवरील जीव म्हणून प्राण्यांना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत शांततेने सहजीवन जगणे गरजेचे आहे. त्यामुळे चला, प्राण्यांशी संवाद साधून त्यांचे जीवन समृद्ध करूया आणि आपला निसर्ग अधिक सुंदर बनवूया. तुम्हाला ही प्राण्यांशी बोलायचं आहे का? तर आजच आमच्याशी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.